नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे. यामध्ये बघा वयोमर्यादा किती असणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे केल्या जाणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागेल, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची सर्वप्रथम माहिती जे तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की ITI विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, जे की बघा वीज तंत्री, तार तंत्री व कोपा म्हणजेच की इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. आता बघा यामध्ये सविस्तर माहिती काय देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री, तार तंत्री व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच की NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर ग्रामीण मंडळ अंतर्गत सन 2025-26 करिता शिकाऊ उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. बघा 1 वर्षाची अप्रेंटिसची भरती राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि पात्र उमेदवारांनी जे तुम्हाला इथं संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे त्यावरती जे आहे तुम्हाला 9/9/2025 ते दिनांक 15/9/2025 या विभागनिहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करावे. जेणेकरून बघा तुम्हाला इथं कोणत्या वेळेपासून ऑनलाईन अर्ज करायचे आहे, तर बघा 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या तारखेपर्यंत तुमची जी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ती सुरू राहणार आहे. आता बघा तुम्हाला इथं खाली विभागाचे नाव, आस्थापना नोंदणी क्रमांक आणि प्रत्येक ट्रेडनुसार किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा नागपूर ग्रामीण मंडळ नागपूर यामध्ये बघा कोपाच्या 18 जागा रिक्त आहेत. वीज तंत्री आणि तार तंत्रीसाठी एकही जागा रिक्त तुम्हाला इथे दिसून येणार नाही. काटोल विभागमध्ये जर बघितलं कोपाच्या 6 जागा आहेत, वीज तंत्रीच्या 32 जागा आणि तार तंत्रीच्या 20 जागा आहेत. मौदा विभागमध्ये बघा कोपाच्या 6 जागा, वीज तंत्रीच्या 21 जागा आणि तार तंत्रीच्या जर बघितलं तर 14 जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. सावनेर विभागमध्ये जर बघितलं तर कोपाच्या 3 जागा, वीज तंत्रीच्या 41 आणि तार तंत्रीच्या 11 जागा. उमरेड विभागामध्ये जर बघितलं तर कोपाच्या 2 जागा आणि वीज तंत्रीच्या 15 आणि तार तंत्रीच्या 15. असे जर टोटल जर आपण बघितलं तिन्ही ट्रेडच्या जागा तर बघा 204 जागा असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता त्याच खाली जर बघितलं तुम्हाला शैक्षणिक अर्हताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल संपूर्ण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून जेवढी काही महत्वपूर्ण माहिती आहे ती तुमच्याकडून स्किप व्हायला नको. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच की 10वी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री, तार तंत्री व कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. आता बघा तुमचा जो ITI तो NCVT मध्येच यांनी मागितलेला आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता शैक्षणिक दस्तावेज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुमची 10वी पास मिनिमम म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे व त्यासोबतच तुमचा ITI झालेला असावा. जे तुम्हाला मी ट्रेड सांगितलेले आहे इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या 3 ट्रेड नुसारच जर तुम्ही असाल तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आणि या 3 ट्रेडच्या अतिरिक्त जर तुम्ही कोणता ट्रेड केलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र नसाल, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये बघा शैक्षणिक दस्तावेजमध्ये काय मागण्यात आलेलं आहे की SSC व ITI वीज तंत्री, तार तंत्री 4 सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील 2 सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रकाची मूळ प्रत लागणार आहे. आधार कार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे. आता बघा जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करताल तेव्हा तुम्हाला ही संपूर्ण जी माहिती देण्यात आलेली आहे हे तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि जे कोणी मागासवर्गीय विद्यार्थी असेल त्यांना जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र हे संपूर्ण लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच खाली बघा इथं विद्यावेतन जर बघितलं तर प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील, जे की तुम्हाला मिळणार आहे. जे की यामध्ये विद्यावेतनचं असं सविस्तर सांगण्यात आलेलं नाही की तुम्हाला 8,000 की 9,000 मिळणार आहे याबद्दल. त्याच खाली बघा वयोमर्यादा जर बघितली आपण तर दिनांक 31/8/2025 पर्यंत 18 ते 32 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिल राहील. बघा मिनिमम जर बघितलं 18 वर्ष आणि मॅक्झिमम 32 वर्ष, जे की जनरल कॅटेगरीसाठी आहे. आणि मागासवर्गीयांसाठी जर बघितलं तर 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे की ते 37 वर्षापर्यंत अर्ज करू शकतील. आणि वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांची नोंदणी ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे की बघा जे तुमचं शैक्षणिक पात्रता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 10वी प्लस ITI तेच शिक्षण तुमचं ग्राह्य धरल्या जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. नमूद पद संख्या कमी जास्त करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवित आहेत. बघा यामध्ये रिक्त जागा कमी जास्त पण होऊ शकता असं यामध्ये यांनी सांगण्यात आलेलं आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारांना कळविला जाणार नाही.
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल. बघा, कोणत्या उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून जर दबाव आणल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. बघा, तुम्हाला जे डेट देण्यात आलेली आहे 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या तारखेमध्ये जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी व आय.टी.आय गुणांच्या टक्केवारीनुसार अनुक्रमे 40 व 60% अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय केली जाईल. तर बघा, यामधील सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की तुमचे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. तर बघा, निवड जर बघितली तर एस.एस.सी व आय.टी.आय गुणांच्या टक्केवारीनुसार तुमचे सिलेक्शन केलं जाणार आहे. अनुक्रमे जर बघितलं 40 आणि 60% अटी व शर्तीच्या अधीन राहून तुमची प्रवर्गनिहाय निवड केली जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं की शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीकरिता एकास 10 व अनुसूचित जमातीकरिता एकास 11 प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहतील. आता बघा, इथं एकास 10 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता एकास 11 याप्रमाणे जर बघितलं यांची पदे राखीव ठेवण्यात आलेली आहे. तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोंदणी केल्याची प्रत ही जी तुम्हाला संकेतस्थळ देण्यात आलेली आहे यावरती शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिनांक 16/9/2025 ते 19/9/2025 पर्यंत संबंधित कार्यालयास कामकाजाच्या दिवशी सादर करावे व जे उमेदवार आपले संपूर्ण दस्तऐवजसह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाहीत त्या उमेदवारांचा प्रशिक्षणाकरिता निवड करण्याबाबतचा विचार करण्यात येणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, जसे की तुम्ही ऑनलाईन अर्ज करताल जे की बघा तुम्हाला 15/9 ही जी लास्ट तारीख देण्यात आलेली आहे आणि 16/9 ते 19/9 पर्यंत संबंधित कार्यालयात तुमचे जे कामकाजी दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला जे दस्तऐवज तुम्हाला म्हणजे की सबमिट करायचे आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तसेच विभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत रहिवासी असलेलेच उमेदवारांचे अर्ज संबंधित विभागाकरिता ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. ज्या शिकाऊ उमेदवारांनी वीजतंत्री, तारतंत्री व कोपाय व्यवसायात यापूर्वी प्रशिक्षण घेतले असल्यास अशा उमेदवारांनी प्रशिक्षणाकरिता अर्ज करू नये. बघा, याआधी जर का कोणा विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपाय यामध्ये जर अप्रेंटिस केलेली असेल तर अशा उमेदवारांची जी आहे म्हणजे की नोंद घेतल्या जाणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे की परत अर्ज करू शकतील नाही. आता बघा, ही जी अप्रेंटिस भरती आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे आणि या अप्रेंटिस भरतीनुसार जर बघितलं तर तुम्हाला पुढील काही म्हणजेच की बघा एम.एस.ई.बी, महापारेषण यामध्ये जर बघितलं तर जागा निघत असतात आणि अप्रेंटिस केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात असते. म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांचा आय.टी.आय कंप्लीट झालेला असेल इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या ट्रेडमध्ये तर त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. तर बघा, अशा प्रकारची आजची माहिती होती मी तुम्हाला सांगितलेली आहे. या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल म्हणजे की काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांचा आय.टी.आय यामध्ये झालेला असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते अप्लाय करू शकतील. आय.टी.आय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. बघा, यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पण इझिली आहे, म्हणजे की टक्केवारीनुसार सिलेक्शन होणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि 15/9/2025 म्हणजे की 15 सप्टेंबर याची लास्ट डेट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. या तारखेच्या आतमध्ये तुम्ही अर्ज करायला सुरुवात करा. आता बघा, ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे आणि याची जी अप्लाय लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही अप्लाय करू शकाल. तुम्ही जर का अजूनपर्यंत माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर जॉईन होऊन जा, लिंक ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जेणेकरून बघा, येणाऱ्या प्रत्येक नवीन भरतीबद्दलची अपडेट सर्वप्रथम मी माझ्या चॅनलवरती देत असतो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.